शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन अधिविभागामध्ये BA फिल्ममेकिंग विभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड व लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता। या स्पार्क फिल्म फेस्टिवलमध्ये 3 पर्यवेक्षक नेमण्यात आले होते। त्यापैकी डॉक्टर अनमोल कोठाडिया आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, या स्पार्क फिल्म फेस्टिवलबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात हा पर्यावरणाला वाहिलेला महोत्सव आहे। पर्यावरण हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की असा विषय चित्रपट माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही लघुपटं मागवणे आणि त्यातून एक स्पर्धा घडवणे ही एक अत्यंत स्तुत्य अशी घटना आहे, उपक्रम आहे। आणि यामध्ये आपण फक्त फिल्म्स दाखवलेले नाहीत, तर फिल्म दाखवल्यानंतर सगळे फिल्म्स दाखवून झाल्यानंतर त्या फिल्ममेकरला एक बोलण्याची संधी पण दिली जात होती आणि सगळे महोत्सव त्या दिवसातल्या सगळ्या फिल्म्स झाल्यानंतर त्या फिल्मबद्दलचं एक परीक्षण समितीचं जे मत आहे तर ते परीक्षकही मांडत होते आणि त्याच्याबरोबर विद्यार्थीही संवादात भाग घेत होते। तर ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे। हा संवाद खूप महत्त्वाचा वाटतो मला। शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीसाठी कोणता क्रायटेरिया लावला गेला होता? ह्या लघुपट स्पर्धेमध्ये शॉर्ट फिल्म आणि लघुपट जरी मागवले होते, शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीज जरी मागवल्या होत्या तरी त्यांचा स्वतंत्र गटवारी केली नव्हती। मात्र आम्ही ह्या फिल्मकडे बघताना फिल्म म्हणूनच विचार केला, म्हणजे शॉर्ट फिल्म असू देत नाही तर फिल्म असू देत, कोणतीही फिल्म ही फिल्मच असते आणि ती फिल्म एकंदर प्रभाव टाकते का, त्यांचा जो विषय निवडला आहे, त्यांनी जो आशय निवडला आहे तो नेमकेपणानं मांडतायत का आणि तो सिनेमॅटिक तंत्रातून तो योग्य पद्धतीने पोहोचतो आहे का, अशा पद्धतीनंच आमचा क्रायटेरिया होता। म्हणजे 2 विषय की पर्यावरण जाणीवा ज्या आहेत त्यामधल्या, तर त्या पर्यावरण जाणीवा योग्य पद्धतीने म्हणजे त्यात काही खोट आहे का त्या योग्य पद्धतीने आलेलं आहे का, आणि जी जाणीव पोचवायची आहे ती सिनेमॅटिकली योग्य पद्धतीने पोचवण्यात ते यशस्वी झालेले आहेत का, हा आमचा प्रयत्न होता। धन्यवाद सर। कॅमेरामॅन प्रज्ञा भांदिगरेसह मी सतीश शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर।